सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे। तालुक्यात टँकर सुरू आहेत, आणखी टँकर वाढवण्याची मागणी होऊ लागली आहे। तालुक्यातील अनेक तलाव कोरडे पडलेले आहेत, त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी आणि गावकऱ्यांनी जत तालुक्यात तलावात पाणी सोडण्यात यावे ही मागणी घेऊन सांगलीच्या जिल्हाधिकारी आणि पाटबंधारे यांना निवेदन दिले। तसेच येत्या 2 दिवसात पाणी नाही सोडले तर 31 ऑगस्टला गुहागर राष्ट्रीय मार्ग अडवून रस्त्यावर बैलगाडी ट्रॅक्टर आणून रास्ता रोको करण्यात येईल असा इशारा यावेळी शेतकरी आणि ग्रामस्थांनी दिला आहे। निगडी बुद्रुक उमदीजवळील गावात जवळजवळ 6 गावं अवलंबून असणारी तलाव आहेत, पण सध्या मृत अवस्थेत तलाव आहे। येणाऱ्या काळात भयानक परिस्थिती निर्माण होणार आहे। सध्या टँकर सुरू आहेत, मात्र टँकरला सुद्धा पाणी पुरवण्यासाठी हे तलाव आहेत। अगदी कमी प्रमाणात तलावात पाणी आहे। शासनाने त्वरित पाणी सोडावे अशी मागणी केली जाते। स्थानिक आमदार गोपीचंद पडळकर यांनी यात लक्ष घालावे अशी मागणी यावेळी करण्यात आली। मी सुनील पोतदार उमदी। आता सध्या आम्ही जवळजवळ 200 ते 300 शेतकरी मिळून आज माननीय कलेक्टर साहेब आणि पाटबंधारे खात्याला सांगलीमध्ये आलो आहे। केवळ फक्त आम्हाला पाणी द्या। आम्ही बरेच वर्षापासून पाणी मागतो, पण आता सध्या अशी परिस्थिती आहे की निगडी बुद्रुक उमदीजवळील गावात जवळजवळ 6 गावं अवलंबून असणारे तलाव आहे, पण सध्या मृत अवस्थेत सध्या तलावात पाणी आहे। पण सध्या आता थोड्या दिवसात जर मृत अवस्थेतले पाणी गेलं तर भयानक परिस्थिती निर्माण होणार आहे। सध्या टँकरला सुसलात गावी सध्या टँकर सुरू आहे, मात्र टँकरला सुद्धा पाणी पुरवण्यासाठी हे दोडनाला तलाव आहे, पण तलावात पाणी सोडण्यासाठी आम्ही इथे सर्व शेतकरी मिळून निवेदन द्यायला आलो आहे। जर आमची मागणी अशीच आहे की येत्या 1-4-5 दिवसात तुम्ही तांत्रिक अडचण आहे, अमुक आहे तमुक आहे, बरेच साहेबांनी सांगितले आम्हाला, पण आम्हाला फक्त तुम्ही जगावता काय मारता हा प्रश्न आहे। म्हणून 4 दिवसात तुम्ही जर पाण्याचा दोडनाला तलाव भरून नाही दिला, सुरुवात नाही केला, तर आम्ही येत्या 31 तारखेला ऑगस्ट उमदी राष्ट्रीय महामार्गावर आम्ही राष्ट्रीय महामार्ग रोखणार आहे आणि बैलगाड्या आणि ट्रॅक्टर आणि इतर वाहनं जे शेतकऱ्यांचे आहेत सगळे वाहनं आणून रस्त्यावर आम्ही रास्ता रोको करणार आहोत। स्थानिक आमदारांनी काय याच्यावर प्रयत्न केला नाही का? स्थानिक आमदार गोपी शेठ यांनी सुद्धा काल मला आता अधिकाऱ्यांनी सांगितले, काल सगळे अधिकारी हे सर्वे केलेत, इथले मासाळ साहेब आहेत आणि कदम साहेब आहेत, यांनी सुद्धा स्वतः सांगितले की आमदार साहेबांनी मिळून आम्ही ह्या तालुक्यात काल सर्वे केलं, त्यासाठी आम्ही सुद्धा प्रयत्न करणार आहेत म्हणून त्यांनी सांगितलेत। पण प्रत्यक्षात आमदारांना विनंती आहे, तुम्ही आमच्या लाडके आमदार आहेत, आमच्या तालुक्याचे आहेत, त्यामुळं तुम्ही वर फडणवीस साहेबापर्यंत तुमचं कॉन्टॅक्ट आहे, त्यामुळं जास्तीत जास्त तुम्ही काही वाटेल ते प्रयत्न करा, पण 4 दिवसात तुम्ही दोडनाला तलाव भरून देण्याचा जर प्रयत्न केला तर तुम्ही आमच्यासाठी देवच आहे असं आम्ही समजून घेऊ। मी सोनलगी उपसरपंच राजू पाटील इथं उमदी परिसरातील सर्व लोक शेतकरी आम्ही इथं पाण्यासाठी दोडनाला भरण्यासाठी पाण्यासाठी मागणीसाठी इथं आलेलो निवेदन देण्यासाठी। आजपर्यंत जत तालुक्यातील पूर्व भागात एकही मोठा पाऊस झालेला नाही। सध्या पिण्याची पाण्याची परिस्थिती तर फार गंभीर आहे। शेतीसाठी तर अजून काहीच नाही आहे, तरी सध्या पिण्याचे पाणी आता सध्या दोडनाला प्रकल्पात सध्या 5% पाणी उपलब्ध आहेत। सध्या 6 ते 7 टँकर चालू आहेत पिण्याच्या पाण्यासाठी। आता पुढील परत टँकरची मागणी वाढणार असून त्यासाठी आम्ही पाण्यासाठी दोडनाला म्हैसाळ योजनेतून पाणी दोडनाला सोडण्यासाठी भरून देण्यासाठी आम्ही इथं निवेदनद्वारे मागणी देण्यात तिथं आपल्या पाटबंधारे खात्याकडे आलेलं आहे, निवेदन दिलेलं आहे। त्यांनी आता निवेदन ते देताना त्यांनी साहेबांनी काय म्हणले, 15 सप्टेंबरपर्यंत आम्हाला पाणी काहीतरी नियोजन करून देऊया असं त्यांनी म्हणजे दिलेलं आहे, शब्द दिलेला आहे। तर तोपर्यंत आम्हाला आमची परिस्थिती फार गंभीर आहे। जर आम्हाला पाणी नाही मिळालं तर आम्ही 31 तारखेला उमदी येथे रास्ता रोको करणार आहोत। हे निवेदन आम्ही सध्या कलेक्टर साहेबांना आणि प्रांत साहेबांना, तहसीलदार साहेबांना, आता इथं पाटबंधारे खात्याला पण दिलेलं आहे। त्यासाठी सरकार वेळोवेळी जर लक्ष दिलं तर फार बरं होईल एवढं आमचं शेतकऱ्यांचं मत आहे।